हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मिरर वर्क शिकवणार आहे। आता त्यासाठी आपण काय करायचं आहे, 4 पदरी रेशम घेऊन 8 पदरी करायचं आहे आणि हे फ्रेंच नटची सुई आहे त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे। ग्लूनं मिरर चिटकवून घेतलेलं आहे। आता एका साईडून खालून वरती सुई काढले। आता अर्धा इंचाच्या डिस्टन्सने पुढच्या साईडला मिररच्या लागूनच आपल्याला तो परत एकदा सुई खाली घालायची आहे। आता मागची साईड म्हणजे जिथून पहिल्यांदा सुरुवातीला आपण खालून सुई घेतलेली आहे त्याच्या फक्त पुढून लगेच लागून स्टिच घ्यायची आहे आणि दुसऱ्या टायमिंगला जिथं सुई घातलेली ना तिथं पुढच्या साईडला घालायचे, म्हणजे एक 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 स्टेप पुढं जायचं आहे। तर पाहू शकता खालून पुढच्या साईडला घेतले आणि त्याच्या पुढच्या साईडला टिप दिलेली। सेम टू सेम तुम्ही हीच प्रोसेस लास्टपर्यंत करायची आहे। तुम्हाला मिरर वर्क व्यवस्थित परफेक्ट येऊन जाईल। आता हे आरीवर्कच्या पण सुईने येतं, पण त्याच्यापेक्षा बेस्ट हे फ्रेंच नटच्या सुईने किंवा साधी सुई जी असते ना हात शिलाईची त्याच्यामध्ये 4 लेअरिंग जातील अशा घ्यायचं आहे, म्हणजे 4 पदरे जातील असं घ्यायचं आहे। 4 पदरे केले की नाही त्याचा डबल होऊन 8 पदरे होतं आणि खूप सुंदर अशी डिझाईन होते। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि सेम टू सेम तसंच फॉलो करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही कमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबही करा आणि ऑनलाईन ऑफलाईन आपल्याकडे क्लास अवेलेबल आहेत, त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या बायोमध्ये नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही कॉल करू शकता। ओके बाय।